कारवाई केवळ नागरिकांवरच का? शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियंत्रण शाखा व राज्य परिवहन अधिकारीमार्फत अनधिकृत वाहन चालकांवर कारवाई केली जाते. मात्र हा कारवाई केवळ सर्वसामान्य जनतेवरच केल्याचे चित्र समोर येत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता गाड्या गेल्या कित्येक दिवसांपासून अवैधरित्या शहरात वाहतूक करीत आहेत. ज्यात गाड्यांचे इन्शुरन्स नाहीत, ओव्हरलोड गाड्या, नंबर प्लेट नाहीत, गाडीत अतिरिक्त कचरा भरला जातो. अक्षरशः गाड्या भंगार झालेल्या असताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. उलट कारवाई करण्यासाठी पत्र देण्यास सांगितलं जातं. या उलट नागरिकांच्या गाड्यांचे कारणे शोधून चालन केले जाते. नगर परिषदेच्या गाड्यांनी जर कुठे जीवितहानी झाली तर या जबाबदार कोण? आणि कारवाई करताना नगर परिषदेच्या गाड्यांना काही वेगळे नियम आहेत का? हा आता मोठा प्रश्न आहे. सदर बाबींकडे पत्रव्यवहार करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे वाहतूक नियंत्रण शाखा व RTO वर्धा यांनी त्वरित लक्ष केंद्रित करावे यासाठी शिवसेना उभाटा गटाद्वारे 30 मे रोजी पत्रव्यवहार देखील करण्यात आला. मात्र निगरगट्ट RTO प्रशासनाला जाग कधी येणार ही चिंतेची बाब आहे. वर्धेत होत असलेल्या या दुजाभावाच्या वर्तवणुकीला नेमके आश्रय कुणाचे? नागरिकांवर कारवाई करताना नेहमीच प्रशासन पत्रव्यवहार करतं का? नगर परिषदेच्या गाडीवर कारवाई करण्यास कुठे घाबरगुंडी तर नाही उडाली ना? अशा अनेक चर्चेला उधाण आले. नेमके यावर वाहतूक नियंत्रण शाखा व RTO प्रशासन कधी कारवाई करणार की जनतेला फक्त पत्रव्यवहाराचंच करावा लागणार याकडे आता जनतेचे वेध लागलेले आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.